नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित माध्यम सेमी प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। क्वेश्चन नंबर 1A, फिलिंग द ब्लँक्स। द ऑर्थोसेंटर ऑफ एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज इन द आउटसाइड ऑफ द ट्रायंगल। ब्रॅकेटमध्ये a अधिक b क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब। 73% इज इक्वल टू 73/100 इफ 15 into x is equal to 150, then x is equal to 10. Fifth, if only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then it is called trapezium. B question, match the pairs 5 marks A group B group. A minus B square, त्याचा आन्सर आहे B, A square minus twice AB plus B square. M direct variation N, त्याचा आन्सर A, M is equal to Kn. A raised to minus M, त्याचा आन्सर E. 4 5/16, आन्सर C. 5 interior angle, आन्सर D 180 degree. Question number 2, solve the following any 5 10 marks. 1. Write the following statement using symbol of variation. A. The wavelength of sound L and its frequency f are in inverse proportion. L inverse proportion 1/f. B. The petrol field in motor R and distance covered by it D are in the direct proportion. आन्सर R डायरेक्ट प्रोपोर्शन D. फक्त सिम्बॉल लिहायचे आहे तिथे। यानंतर पुढील प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन। आणि अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन सत्र 1 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत। त्या प्रश्नपत्रिकांचा नक्की सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत त्याचा उपयोग होईल। फॅक्टरायझेशन x क्यूब मायनस 8y क्यूब। आन्सर पहा, कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये x मायनस टॉईस y ब्रॅकेट कंप्लीट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस टॉईस xy प्लस 4y स्क्वेअर। 3. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम. लाइन A पैरेलल लाइन B and line L is transversal them. Answer. Find value of x. x is equal to 85. रिझन त्याचा लिहा। एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, बाह्य व्युत्क्रम कोन आहेत। 4. फॅक्टरायझेशन x स्क्वेअर प्लस 9x प्लस 18। आन्सर पहा, ॲडिशन 9 आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन 18, फॅक्टर मिळाले 6 3, x स्क्वेअर प्लस 6x प्लस 3x प्लस 18 इज इक्वल टू x ब्रॅकेटमध्ये x प्लस 6 प्लस 3 ब्रॅकेटमध्ये x प्लस 6। जो डबल कंस आहे तो एकदा लिहिला, उरलेला दुसऱ्या कंसात संख्या लिहायच्या आहेत। 5th क्वेश्चन, राईट डाऊन एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. आन्सर 1. ऑपोजिट साइड्स आर इक्वल. 2. डायगोनल्स बायसेक्ट each other. 6th question, complete the following activity pairs of alternating angles. Angle S and angle X, angle Z and angle Q, angle P and angle Y, angle W and angle R. Question number 3, solve any 5. 1. Write the following numbers in decimal form. -5/3. आन्सर -1.6. 6 वर डॉट द्यायचा आहे कारण का 6 कंटिन्यू येत आहे। 2. फाइंड द क्यूब रूट ऑफ 512. आन्सर 8 सोडून दिलेला आहे। पहा, क्यूब रूटमध्ये 512 लिहिलेला आहे, त्यानंतर त्याचे फॅक्टर पाडलेले आहेत 8 × 8 × 8। 3rd क्वेश्चन, शो द नंबर ऑफ 7/5 अँड -2/5 ऑन द नंबर ऑफ लाईन. पहिल्या चॅप्टरमधलं प्रॅक्टिस सेट 1 मधलंच हे उदाहरण आहे, त्यामुळे व्यवस्थित सोडवा। 4th क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन L अँड ड्रॉ अ लाईन M विच इज पॅरलल टू लाईन L ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त 2 समांतर रेषा ओढायच्या आहेत
आणि मधील अंतर 4 सेंटीमीटर पाहिजे. फिफ्थ क्वेश्चन, कंपेअर -5/4 1/4. -5/4 लेस दॅन 1/4. 6. If n varies directly as a, complete the following table. m 3 n 12. त्याप्रमाणेच पूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 4 पट केलेली आहे प्रत्येकाची. 5ची 4 पट 20, 6.5ची सुद्धा 4 पट केलेली आहे. याप्रमाणे 7 आणि 1.25ची सुद्धा केलेली आहे. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी फॉर 12 मार्क्स. 1. Construct parallelogram ABCD such that length BC is equal to 7 cm, m angle ABC is equal to 40 and length AB is equal to 3 cm. पहा इथे डायग्राम काढून दिलेली आहे. अगोदर रफ डायग्राम काढायची आहे, त्यावरून कन्स्ट्रक्शन करायचं आहे. BC 7 सेंटीमीटर, बे अँगल 40 काढायचा, बेवरून कंस काढायचा 3 सेंटीमीटरचा आणि रेषा ओढायची आहे. एवरून 7 सेंटीमीटरचा एक कंस काढायचा आणि सीवरून 3 सेंटीमीटरचा एक कंस काढायचा. त्यानंतर AD जॉईन करायचे आहेत, नंतर CD जॉईन करायचे आहेत. चौकोन तयार होईल ABCD. क्वेश्चन 4 मधील सेकंड एक्झाम्पल पहा. x व्हेरियस इन्व्हर्सली ॲज y when x is equal to 15 then y is equal to 10. if x is equal to 20 then y is equal to. y ची किंमत काढायची आहे. आन्सर 7.5 येते. ते पहा कसं येते. इथे सोडवून दिलेलं आहे. मराठीतून उत्तर दिलेलं आहे. सेमीमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. अतिशय सोपं आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेशन पहा. नेक्स्ट क्वेश्चन 3. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आन्सर लिहून दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. 4th, इफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर, फाइंड द अदर साइड. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. उत्तर पहा. सुरुवातीला फॉर्म्युला लिहिला आहे पायथागोरस थेरमचा. आन्सर AD इज इक्वल टू 10 सेंटीमीटर येत आहे. अदर साइड शोधायला सांगितलेलं आहे. एक साइड 24 आहे, हायपोटेनियस 26 आहे, त्यामुळं अदर साइड कॅल्क्युलेशन करायची आहे. यानंतर 5th क्वेश्चन. द मार्केट प्राइस ऑफ अ बुक इज 360 रुपीज. द शॉपकीपर सोल्ड इट फॉर 306. हाऊ मच पर्सेंटेज डिस्काउंट डिड द शॉपकीपर गिव. मार्केट प्राइस 360 मायनस 306 इज इक्वल टू 54, म्हणजे डिस्काउंट 54 आलेला आहे. वन मार्केट प्राइस ऑफ 360 रुपीज, डिस्काउंट 54. इफ द मार्केट प्राइस इज 100, लेट द डिस्काउंट बी एक्स. त्यानुसार इक्वेशन मांडलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. एक्सची प्राइस 15 येते, म्हणजेच 15 रुपये डिस्काउंट मिळालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व एनी टू 8 मार्क्स. Construct LMNO such that LM is equal to LO 6 cm, ON and NM is equal to 4.5 cm, OM is equal to 7.5 cm. अगोदर रफ डायग्राम काढलेली आहे, त्यानंतर ओरिजिनल डायग्राम काढलेली आहे. MO अगोदर रेषा काढायची आहे. सेकंड एक्झाम्पल सिम्प्लिफाय. त्याचा आन्सर इथं बाजूला लिहिलेला आहे. फक्त 2च स्टेप आहेत, व्यवस्थित पहा. Next question. In the adjoining figure, line P parallel line Q, line T and line S are the transversal. Find measure of angle X and angle Y using the measure of the angle given in the figure. ॲक्टिव्हिटी आहे, अतिशय सोपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ॲक्टिव्हिटीची सर्व उत्तरे दिलेली आहेत.
अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.